नमस्कार. स्त्रीत्वाच्या पराक्रमाचा, शौर्याचा, वीरतेचा आपण नवरात्रीमध्ये थोडासा अभ्यास केला. हुशार, कर्तबगार, पराक्रमी, सोज्वळ, स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रियांचा विचार जर आपण बाजूला ठेवूया. अशा स्त्रियांचा विचार करूया ज्या स्त्रिया सतत सहन करतात, इतरांचा विचार करत करत आयुष्य जगतात. अशा स्त्रियांविषयी आपण थोडंसं अभ्यासू. या स्त्रियांना वास्तवाचं कितीही दर्शन करून दिलं तरीही त्यांना इतरांसाठी काही ना काही सहन करत करतच आपलं आयुष्य काढायचं असतं. त्यांना स्वतःचे निर्णय नसतात, स्वतःला कमी लेखतात, इतरांची मनं जपण्याचा त्यांना छंद असतो. अशा स्त्रिया दोनच ठिकाणी स्वतःला गाडून घेतात, एक म्हणजे बेडरूम, दुसरं म्हणजे किचन. प्रसंगी अन्याय सहन करावा लागला तरी चालेल, पण मी घरासाठीच मरेन असा यांचा दृढ निश्चयच असतो. या स्त्रियांना सतत घरातून सांगितलं जातं, घराच्या बाहेर पडायचं नाही, घरातच राहायचं, कशाला बाहेर जायचं, तुला काय करायची गरज आहे. तू जर का घरातच राहिलीस, मुलाबाळांचं बघितलंस तर तुला देवी समजतील. तू जर का घरासाठी झिजलीस तर तू देवी होशील. आणि या स्त्रिया या सगळ्या अटींसह स्वतःला देवी समजतात आणि घरासाठी झिजतात. या अशा आभासी देवींच्या तोंडातून येणारे वाक्य कोणते माहितीयेत? माझ्या घरातली इकडची काडी तिकडे होत नाही माझ्याशिवाय. माझ्या सासू सासऱ्यांना ना माझ्याच हातचं खाणं पिणं आवडतं. माझ्या नवऱ्याला सगळ्या वस्तू मीच हाताने दिलेल्या आवडतात. मी जर का कपड्यांची इस्त्री नाही करून दिली की त्यांची चिडचिड होते. मुलाबाळांचं माझ्या वाचूनच अडून राहतं. घरात सगळे माझ्यावरच अवलंबून असतात. एक तासभर जरी मी घरी नसेल ना तर घरात सगळ्यांची गैरसोय होते. ही अशी या स्त्रियांची वाक्य असतात. आणि जर ह्या स्त्रियांना पण विचारलं, बरं बाई तू स्वतःसाठी काय ग करतेस, तर त्या सरळ सरळ टाळाटाळ करतात, काहीच बोलत नाहीत. त्यांना मैत्रिणी नसतात, कोणाशी संपर्क ठेवत नाहीत, स्वतःला वेळ देत नाहीत. स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं हे त्यांना जसं काही माहीतच नसतं. त्यांची शोकांतिका काय असतं माहितीये? त्या खोट्या खोट्या आणि स्वार्थी नात्यांनाच आपलं जग समजून बसतात. आई वडिलांचे संस्कार जपण्यासाठी, त्यांची इज्जत राखण्यासाठी गुलामी सुद्धा मुकाट्याने सहन करतात. पिणारा नवरा असेल तर त्याचे मारही खातात. आई वडिलांनी हेच संस्कार केले का ग? माहेरच्या लोकांचा उद्धार करणारी, सासू सासऱ्यांच्या तोंडून निघणारी ही वाक्य त्या निमूटपणे ऐकून घेतात. आई तू किती बॅकवर्ड आहेस ग, तू नको येऊ मीटिंगला. हा, हे मुलांचं बोलणं सुद्धा त्या आनंदाने झेलतात. निमूटपणे सहन करण्याच्या स्वभावामुळे, कुठेही आपलं मत मांडता येत नसल्यामुळेच कोणीही अशा स्त्रियांना किंमत देत नाही. त्यांना कुठेच स्वतःसोबत कुणी घेऊन जात नाही, कुणीच आदर देत नाही. परिणामी त्या एकट्या पडतात, मनातल्या मनात कुडत राहतात. अन्न पाण्यावरची वासना उडते, काम मात्र मरेमर करतात. अंगातला त्राण कमी होतो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असं करता करता घरासाठी झिजून झिजून एक दिवस त्यांच्या फोटोला हार लागतो. इतरांसाठी सहन करत जगणाऱ्या स्त्रियांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. सतत साधी, सरळ, नम्र, सोज्वळ, संयमी स्त्री साकारतानाच तुमच्यामध्ये काली सुद्धा वास करते हे विसरू नका. वेळ पडली तर रौद्ररूप धारण करा. सहनशीलता अंगी जरूर बाळगा. पण आपल्याला कोण कमकुवत समजत नाहीये ना हेही बघा. आणि जर समजत असेल तर त्याला जशास तसं उत्तर द्या. तुम्ही आदर्श माता व्हा, आदर्श पत्नी व्हा, आदर्श सून व्हा. त्याचबरोबर विचार करा, मातृत्व असावं तर ते जिजाऊंसारखं, कर्तृत्व असावं तर ते राणी लक्ष्मीबाईंसारखं, नेतृत्व असावं तर ते अहिल्याबाई होळकरांसारखं, पतिसेवा करावी ती रमाबाईंसारखी. स्त्री म्हणून आपण सर्वच स्त्रिया अभिनंदनीय आहोतच. म्हणून सहन करत करत जीवन जगलं पाहिजे असा याचा अर्थ होत नाही ना. धाडसी, स्पष्ट वक्त्या, निर्णयक्षम, स्वकर्तृत्ववान व्हा. भले गृहिणी असा, पण घरात आदर,
किंमत असलेली राज्यकर्ती म्हणूनच घर चालवा. सहन करण्यापेक्षा व्यक्त व्हा, बोला, अन्यायाचा प्रतिकार करा. तुमचा जन्म किड्या मुंग्यांसारखं जीवन जगण्यासाठी झालेला नाहीये. स्वतःला ओळखा. तुमची शक्ती किती अचाट आहे हे जाणून घ्या. स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे? माझ्या अंगी कोणतं सामर्थ्य आहे? माझी काय किंमत आहे? त्या मानाने घरचे लोक मला किंमत देतात की नाही? मी सतत घरासाठी काम करतेय म्हणून मी कामवाली तर नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हीच मिळवा. लक्षात असू द्या, घर घर करता करता तुमचा अंत झाला तर 13व्याच्या दिवशी तुमची मुलं, तुमचा नवरा, सासू सासरे हेच म्हणणार आहेत, हिलाच स्वतःची काळजी नव्हती, स्वतःसाठी हिलाच काही करायचं नव्हतं, अडाण्यासारखीच असायची. आम्ही सांगत होतो का हिला आमच्या मागे मागे करायला? कोणाचं कोणावरून काही अडत नाही. मुलं आत्ता मोठी झाली आहेत, त्यांचं ते करतात. कपडे आणि भांडीसाठी बाई ठेवले, आमचं काय अडलंय? तिलाच स्वतःच्या तब्येतीची काळजी नव्हती, आम्ही काय करणार? अनेक स्त्रियांचं हेच वास्तव आहे. यातून धडा घेऊन आपण काहीतरी शिकूया. मान्य आहे, संसाराची, विश्वाची भिस्त स्त्रीच्या शिरावरती उभी आहे. म्हणूनच स्त्री या नात्याने आपल्याला सजग व्हावंच लागेल. आपली किंमत, आपली ताकद ओळखून आपल्यावर अन्याय होत असेल तर प्रतिकार करावा लागेल, खंबीर व्हावंच लागेल. तरच ही दुनिया स्वाभिमानाने जगू देईल. खंबीर व्हा, सशक्त व्हा, स्वतःचा थोडा तरी विचार करा आणि स्वतःला वेळ नक्की द्या. धन्यवाद.